हॅलो 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 असं आहे ते असं आहे सांगितलेलं होतं लायकीत राहायचं लायकी सोडलं की असं होणार अरे नाच करून करून कुणाचा केला तुरेवालाचा केला लांबरे बुवाचा केला आणि तुम्हाला असं फडफडताना बघून मला वाईट वाटतं तुम्हाला असं संताना बघून मला वाईट वाटतं एक वेळचा बेतात पाचच्या सचिन कदम आज रडकुंडीला आला अरे फडफडत्या माणसासारखा तडफडताना बघून सचिन सकाराम कदम या तुरेवालाचा नाच कुठेला लावायला तुझा अख्खा खानदान दिसला तरी किती होणार अरे नाच उभा करताना तुझा मी गौरव बघितला ह्याच्यात खास केले छाटली जाईल परत असं काय बोलत अंडो समजा लांबवर खरा कसा फरफडायचा असंच हीच जागा येतात तिथंच राहायचा सुरुवात तुम्ही केलेली आहे सुरुवात आया बहिणींच्या गाण्यावर तुम्ही केलेली आहे शेवट मी करणार हे जगाला सांगितलं ना त्याचा नाच बंद करीन त्यानं नाच बंद करीन ह्यानं नाच बंद केला आणि नाच बंद व्हायची आणि विकासला बरोबर बारी घ्यायची नाही ही वेळ आता आली आहे सचिन सकाराम कदमवर शब्द लिहून ठेवायचा अहो सोन्यासारखं आयोजक नाशिक सारख्या संशोधन मधून येतात इकडं सगळं सांगतात त्यांनी एक मीटिंग घेतली असं कोण आयोजक घेत नाही तिकडे कॉफी अहो मला वाटतं 200 रुपयाची कॉफी पाजल्याने तर ब्रेड काय बटर काय आणि आज मोत्याच्या तिथं मुतूनच गेले आयोजकांनो ह्याला असा बांधून सवत कड्यावर ह्याने वर्ण ढकलून द्यायची लायकी ती आहे सवत कड्यावर घेऊन जायचा आणि ढकलून द्यायचा याचा ना त्या प्रेक्षकाचा मानणार ना आयोजकांचा मानणार समोरच्या शाहिराचा मानणार हा फक्त एकटा बेतात बादशाह कडेलोट करा सवत कड्यावरून मुक्काम पोस्ट सवत कडा आणि तिथलं वर्ण खाली पाडा ती निघाली बहिणीची ऐका अहो राजापुरात भेदिक शायरी जर शेवटची कुठं जिवंत असेल ती राजापुरात आणि काय गाणी काय थांबा सांगतो आज अरे एवढी तुमची अवस्था मला वाटलं नव्हतं काय बहिणीचं कापलंय ना शक्ती आणि तुरा येऊन दे असंच येऊन दे येत राहा फक्त म्हणू नका हा नाही होय पण गंमत जरा संतोष मालक माऊली आणि सुनील भाऊकर माऊली यांच्याकडून 500 रुपयाचा डायलॉग साठी तुरा शिवाची बाजू पुरुषाची बाजू आणि शक्ती आदिमायाची बाजू स्त्रीची बाजू म्हणतात त्याच्या बहिणीचं नाकलंय कापलंय नाक अरे बहिणीचं कापलं नाक म्हणजे शक्तीवाल्याचं नाक कापलं अरे स्वतःचं नाक कापून घेतलं त्याला भाग काय द्यायचा बहिणीचं नाक कापलंय नाक स्वतःचं नाक कापून घेतलं आज जिंकलंय सगळ्या जगाला दिसलंय नाक कापून घेतलेलं आहे ते असा थार होत आहे तुमच्या आया बहिणी तुमची आई आणि बहीण आणि आमच्या आया बहिणी रस्त्यावर आहेत दमवणार सचिन कदम दमवणार आणि तोंडाला फेस असं आणणार पुरेवाला इकडा हा कसा आट्यात घेतलाय दिवसेंदिवस विकास लांबोरेच्या नादात हा माणूस फक्त बुडत चाललाय त्याच्या पायाखालची जमीन सरकत चाललेली आहे आणि सर्वनाश जवळ आलेला आहे दुसरं काय अजून काहीतरी बोल ना
अजून बहिणीचं काहीतरी बोललं काय कुठलं तरी हाय गाणं बाबा. बहिणीला पळवलं, शक्तिवलीला पळवलं, पोरीला पळवलं, असं पळून जाते तू. आई वडिलांचं नाक असं घासून टाकते तू. गवळ्याने तुम्हाला आय घालायच्या म्हणायच्या आहेत, बहिणीचं नाक कापायचं म्हणायचं आहे. एवढं 2 महिने झाले या मटकराण्याने सगळ्या मंडळांनी आयोजन केलं आणि म्हणतात बायकाने उठून जावं. तुझ्या बापसाची पेंड आई आयोजन त्यांनी केलंय ना, आयोजन त्यांनी केलेलं आहे ना, बायकांना उठून जायचं सांगणार बोल तू. तुला मजूर दिलेला गडी आहेस तू. पैरे बंद करायचं, वय घालायचा, गाडगा घालायचा आणि चालू पडायचं. अरे मालकाच नाही सांगतो तुझा आलाय ना, नॉन सेन्स. अजून काय बोलू, काय बारे काय बोलणार. आजपासून म्हणतात माझा दुश्मन विकास सकाराम लांबोरे म्हणतो मारतो गाठ उपट उपट गाठ उपट गाठ उपट. ओ वाईट काय बोलत नाही, वाईट काय बोलत नाही. हे म्हणतात गाठ मारेल गाठ उपट. एवढंच मला म्हणायचं. अहो शब्दांचे खेळ पण जातात, शेळ पण जमतात. राहिलेली स्वतःची थोडीफार ती इज्जत ठेवा, कारण तुमचा सन्मान विकास लांबोरेच करणार आहे. म्हणतात आजपासून दुश्मन, पण माझा मात्र दोस्त सचिन सकाराम. अरे यांचा सन्मान पण मी सोडवलेला आहे. यांना 1000दा सांगितलं आया बहिणीवर जाऊ नको, 1000दा सांगितलं, पण ह्यांचा कसा मोडेन पण वागणार नाही. मराठा आहे तुमच्या आया बहिणी आणि आमच्या आई बहिणी. विषय काय, पहिला विषय या. हे तुमचं पानिपत होताना मलाच वाईट वाटतंय. हा फाटक तोंड तुझं मांडून, फाटक तोंड तुझं मांडून लोक बोलतात तुला पापी. मी असा मी तसा. अरे तुझीच बॉल आणि तुझाच बॉल आणि तुझीच बॅट आणि तूच सांगणार 6 मारला आणि मी विकेट नाही. अरे पंचायत ना, अंपायर इकडे आहे. या एक एक शब्द युट्यूबला जातोय. 20 वर्षानंतर पण तेच राहणार आहे. तेव्हा म्हणते सुरुवातीला नुसतं धनगरावर बोलला, आईशी बापसावर बोलला, बहिणीवर बोलला, पण लांबोरण्याला बरोबर फास लावला. कासरा कसा वळतोय बघित राहायचं. फाटक तोंड तुझा मांडून लोक बोलतात तुला पापी. पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागतोय माफी. पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागणार माफी. मागणार मागणार माफी मागणार. फाटक तोंड तुझा म्हणून, फाटक तोंड तुझा म्हणून लोक बोलतात तुला पापी. फाटक तोंड तुझा म्हणून लोक बोलतात तुला पापी. पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागणार माफी. पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागणार माफी. काय झालं तुझ्या मनामध्ये, तुझं बोलणं साऱ्या जनामध्ये. चूक आली तुझ्या या कानामध्ये, मग सरशील तू सांग कधी. आपल्या हातानं कुऱ्हाड, आपल्या हातानं कुऱ्हाड, मग आपलंच पाय कापी. आपल्या हाताच्या कुऱ्हाड, मग आपलंच पाय कापी. पश्चाताप झाल्यावर नाक घासून मागणार माफी. 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 एकच आहे, नुसत्या माथा मागायच्या. अरे मोड्यात पण वागणार नाही. वाके का बेन छोटे का बेन छोटे का बी तो. हा सांगते किती मिनिटं अजून, किती मिनिटं आहेत. अरे आपले 1-2 ठोकाबाज झाले, पार तेवढी माफ झाली. याला सवत काढा सगळा फिरवून आणि ती सांगतोय. हा चुना कोळवणचा चुना याच्या जोपर्यंत कपाळ लावत नाही तोपर्यंत काय मी शांत बसत नाही. अरे भीष्म प्रतिज्ञा माझा दुश्मन. काय नाही ते, काय नाही ते, काय काय दुश्मन काय ते. मोठे मोठे गार गेले, गंमत गार गेले. लांबोरे काढा हिम्मत मध्ये. तो पापी दे पारूला वज झाला. निलेश वराग आंबेड 200 रुपयाचं पारितोषिक. ऋषी मटकर, सौरभ गोलामडे, आशिष बेंद्रे, कृतिक कोतावडेकर, एकच ध्यास लांबोरे फॅन, कदंबोजी सालपाडी, संदीप
गुरव माऊली बंटी गुरव 500 रुपये पारितोषिक आहे. आणि खालचं काय वाटतं काय हा? काय होय अजून आलं अरे वा पैसे. अभिषेक तामणकर तिवरे या 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला अरे दिलाय धाक कापलं नाक होती कल्पना काळ्याची. अरे होती कल्पना काळ्याची ती बाई होती तू खानदानी खानदानी आई घाल्याची. बाई होतीस तू बघा खानदानी आई घाल्याची. बाई होतीस तू खानदानी आई घाल्याची. बाई होतीस तू खानदानी आई घाल्याची. कोळेकर बुवा म्हणतात कोळेकर बुवांकडे त्याने काढला बुवा अशा काय एक कांड लावू नका वर. आता तुम्ही पण आपलं बारी मान नाही शक्तिपुरामध्ये नाही. एक गाणं गायलं होतं आत्मारामाचं. आणि जेव्हा मला कळलं थरूचा विषय 2019 ला गायला ज्या वेळेला कळलं की असं काहीतरी कुणबी समजलं. अरे त्या दिवशी शपथ घेतली देवा शपथ मला माहिती होतं असलं काय नटेश्वराची शपथ घेऊन सांगतो. त्या दिवशी गाणं मी बंद केलं. अरे ज्या समाजात मी मोठा झालो वाढलो मी अशा कुठल्याच समाजाला आपण बोलत नाही गौरव गाणारा माणूस आहे मी. विचार का नाही. आता विषय नरेंद्र मानांचा विषय आहे. गणिगण गाण्यात मूर्ती आले म्हणून शिंदे टाकतो तो देवाला काय तुमच्या अंगा. तर परत वाद व्हायला नको. मी काय म्हणतो ऐका तरी ऐका शिंदे वाद ऐका तरी. अरे तुम्ही एवढं उंच कसं खांद्यावर हात जायचं नको शक्तीवाला. तर गणिगण गाण्यात बोलते गणगण गणात बोलते गजानन महाराजांचा मंत्र आहे. आणि गणिगण म्हणतात नरेंद्र महाराजांचा फरक काय. अरे फरक काय त्यांच्या चरणाशी जा सद्गुरूंच्या चरणाचा आणि त्यांना विचार असं काय केलं सद्गुरूंनो मला काय करतो. माझा मंत्र आहे काय आता परत त्याला वाद व्हायला नाही. परत त्यांना माफी मागायला लागल्या. माझी इच्छा नाही तरी माफी मागावी. काय म्हणतोय माझा तुल्याचा सजला असा नष्ट काय अशी बुवा तुम्ही सांगितलं झांज ढोलकी. अरे वाढ वडील होता कुणाला त्या तुमची खेळ आहे मला माहिती आहे. तसं आडूवाटू जाऊया मी दिसतो काळा साधा नाही मी. झांज ढोलकी होते बोलकी मग डुलती सारे जणा. साज संगीत अरे बाज रंगीत आलं वरून माना. अरे माझा तुऱ्याचा सजलाय सा त्यात नाचती अष्ट गडा. माझा तुऱ्याचा सजलाय सा त्यात नाचती अष्ट गडा. संगीत बाज रंगीत एक गाणं कसं अहो 6 आमदार होतं सगळं कुणबी समाजाचं होतं. एक आमदार आता कुणबी समाजाचा नाही. झेडपीचं किती आहेत पंचायत समितीचं सदस्य किती आहेत प्रॉब्लेम हा विषय. त्याच्यामुळे ह्या विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग राजकारणातून जातो. आमची लोकसंख्या इतकी आहे मोठा दादा म्हणून कुणबी समाज ओबीसीचा आहे आणि त्याने नेतृत्व करावं म्हणून काय म्हणतोय एक मुखडा ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो अभिमान. ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान. नजर करारी रोखून त्यानं वाढवला सन्मान. स्वाभिमानात घडायचं कुणब्याच्या पोरानं आता लढायचं. कुणब्याच्या पोरानं आता लढायचं. ठेवून मातीशी मान
गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी दगड धोंडे कोसमैल दूर चालुनी दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणील तुला